उदगीर शहरात भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उदगीर शहरातील चौबारा परिसरात भेसळयुक्त तूप विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्या व्यक्तीस पकडण्यात आले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात 18 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चौबारा परिसरात 2 स्टीलच्या कंटेनरमध्ये खाद्यतेल, डालडा, वनस्पती, थोडेसे लोणी गरम करून त्यापासून भेसळयुक्त तूप तयार करून ते शुद्ध तूप आहे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकांना विकून त्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिरवून विक्री करीत असताना त्यास ताब्यात घेत 2,400 रुपयांचा भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीत सदर तुपामध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी इंद्रजित नारायण चिलवंते यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात फकीर रामचंद्र गिरी वय 57 वर्ष राहणार गोळेगाव तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भेसळयुक्त तूप नेमके कुठून आणण्यात आले, त्याचा पुरवठा कुठे कुठे करण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नागरिकांनी संशयास्पद किंवा भेसळयुक्त खाद्यपदार्थाची विक्री आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.